नमस्कार मंडळी. माझं नाव आहे गौरी आणि आज आपण तिळाचे आणि गुळाचे खूप टेस्टी आणि खूप जास्त हेल्दी लाडू बनवणार आहोत. जर तुम्ही कमरेच्या दुखण्याने किंवा गुडघेदुखीने त्रासलेला असाल तर या प्रकारचे लाडू नक्की बनवून बघा. याच्यामध्ये तीळ आणि गूळ याच्या व्यतिरिक्त अजून असे काही पदार्थ टाकलेले आहेत जे कंबरदुखीमध्ये तुम्हाला बरं वाटण्यास मदत करणार आहेत. हे लाडू बनवणं खूप सोपं आहे. 15 ते 20 मिनिट लागतील बनवण्यासाठी आणि एकदा बनवले तर तुम्ही 15 दिवस तरी स्टोअर करून ठेवू शकता. आता आपण लाडू बनवायला घेऊया. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप तीळ टाकायचे आहेत आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत. आपण पांढरे तीळही यूज करू शकतो किंवा मी जे वापरले आहेत गावरान तीळ, अशा प्रकारचे तीळ यूज करू शकतो. याचा कलर थोडासा डार्क असतो, थोडासा ब्राउनिश असतो आणि बेटर राहील की जर तुम्हाला हे अशा प्रकारचे तीळ मिळाले तर शक्यतो हेच तीळ वापरा. पांढरे तीळ हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा रिच सोर्स आहेत. जर तुम्हाला वीक बोन्समुळे किंवा मसल स्पाझममुळे बॅक पेन होत असेल तर हे तुम्हाला बॅक पेन रिड्यूस करण्यासाठी हेल्प करेल. हे तीळ आपल्याला चांगले चटचट वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि त्यांचा कलर चेंज झाला की मग ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढायचे आहेत. आता लाडूमधला दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे सुक्कं खोबरं. मी 1 वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि हेही आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करून छान भाजून घ्यायचं आहे. सुक्कं खोबरं हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस याचा रिच सोर्स आहे. जर आपण रेग्युलर हे खोबरं खाल्लं तर आपला स्पाइन स्ट्रेंथन होतो आणि आपल्या बोन रिलेटेडमुळे जे बॅक पेन होतं ते कमी होण्यास हेल्प होते. खोबरं भाजून झालेलं आहे. आता हे देखील एका ताटामध्ये काढायचं आणि थंड करून घ्यायचं आहे. लाडूमधला तिसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शेंगदाणे. ज्यांना बॅक पेन होतं त्यांना माहीत असेल की डॉक्टर आपल्याला एक मेडिसिन देतात, गोळ्या देतात ज्या मसल रिलॅक्सेशनचं काम करतात. जर तुम्ही रोज शेंगदाणे खाल्ले तर त्या गोळ्यांचं काम शेंगदाणेच करणार आहेत. आपल्या मसलमधलं टेन्शन रिड्यूस करण्याचं काम शेंगदाणे करणार आहेत. या लाडूंसाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते बारीक गॅसवरती छान खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि तेही एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचं सजेशन दिलं जातं. आता जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी प्रोटीनचे खूप कमी ऑप्शन आहेत. म्हणजे जसं दूध आणि पनीर. त्यात माझ्यासारखी माणसं असतात की ते दूध आणि पनीर देखील खात नाही. मग माझ्यासारख्या माणसांसाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे आणि ते म्हणजे बेसन पीठ. जे रिच सोर्स आहेत प्रोटीनचा आणि ते आपले मसलचे टिश्यू रिपेअर आणि रिबिल्ड करण्यासाठी खूप मदत करतात. मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते भाजताना 1 ते 2 चमचे आपण तूपही टाकू शकतो. पण परत एकदा माझ्यासारखी माणसं ज्यांना तूप देखील आवडत नाही, मी 2 प्रकारचे लाडू बनवणार आहेत. एक तुपाचे आणि एक बिना तुपाचे. सो मी बेसन पीठ भाजताना तूप टाकलेलं नाही. पण तुम्ही जर तूप खात असाल तर 1 ते 2 चमचे तुम्ही तूप टाकू शकता. आपलं बेसन पीठ भाजून झालेलं आहे. त्याचा मस्त वास सुटलेला आहे आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे. आता हे पण थंड करायला ठेवायचं आहे. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, हे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. त्यामुळे माझ्या या मेहनतीला सपोर्ट करण्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. कारण तुमच्यासाठी ते फ्री आहे आणि माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. आता जे पदार्थ मी भाजून घेतलेले आहेत ते मी एका परातीमध्ये काढलेले आहेत आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 कप गूळ. आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्यामुळे मी गूळ फक्त फोडून घेतलेला आहे. लास्टला आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ टाकायचा आहे आणि तो म्हणजे भोपळ्याचं बी, जे ओमेगा 6 आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा सोर्स आहे, जे आपल्या जॉइंट्समध्ये लुब्रिकेशनचं काम करतं, आपली
मोबिलिटी वाढवतं आणि आपल्या बॅकमधला स्टिफनेस कमी करतं. आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि छान बारीक करून घ्यायचं आहे. माझं सगळं बारीक करून झालेलं आहे आणि आता आपण याचा लाडू बनतोय का बघूया. म्हणजे ज्यांना तूप खायचं नाहीये, या टायमिंगला जर तुमचा लाडू वळला गेला नाही, तर तुम्ही अजून गूळ ॲड करू शकता. पण जर लाडू वळला गेला, तर मग अजून गूळ ॲड करायची गरज नाही. आणि जे तूप खातात, त्यांना तर अजून गूळ टाकायची गरजच नाही, कारण तूप टाकलं की व्यवस्थित लाडू बनणार आहे. लाडू वळत आहे. थोडासा सुका-सुका आहे, पण एवढं गोड माझ्यासाठी परफेक्ट आहे. त्यामुळे मी अजून गूळ ॲड करणार नाहीये. आता मी जेवढे लाडू मला बिना तुपाचे बनवायचे आहेत, तेवढं मी थोडंसं बाजूला काढून ठेवत आहे. आता जे बाकीचं मिश्रण शिल्लक आहे, याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे. मी तूप गरम करून घेतलेलं आहे आणि चमच्याने मी थोडं-थोडं तूप टाकून ते मिक्स करून घेणार आहे. म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत. मी 1/3 कप तूप त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याचा लाडू बनवून घेऊया. अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती बारीक केलेला पिस्ता टाकून डेकोरेट करून घेतलेले आहेत. आपले मस्त लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला हे मी बनवलेले लाडू आणि मी दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार. देव बाप्पा तुमची सगळी स्वप्न पूर्ण करो. बाय बाय.